12 ज्योतिर्लिंगे ही भगवान शंकराची 12 पवित्र मंदिरे आहेत। पौराणिक कथेनुसार भगवान शंकर एका तेजस्वी स्तंभाच्या रूपात प्रकट झाले आणि यातून या 12 ज्योतिर्लिंगाची निर्मिती झाली। याबाबत एक पौराणिक कथा सांगण्यात येते। हिंदू मान्यतांनुसार एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठ कोण यावरून वाद झाला। या वादाचे निराकरण करण्यासाठी भगवान शंकरांनी एक तेजस्वी प्रकाशस्तंभ म्हणजे ज्योतिर्लिंग निर्माण केला। या स्तंभाचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना ब्रह्मा आणि विष्णू दोघांनाही त्याची लांबी व रुंदी याचा थांगपत्ता लागला नाही। त्यामुळे त्यांना शंकराचे श्रेष्ठत्व मान्य करावे लागले। यानंतर शंकर या स्तंभातून 12 वेगवेगळ्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले। या 12 ज्योतिर्लिंगांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। पहिले ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ। सोमनाथ हे गुजरातच्या सौराष्ट्र किनारपट्टीवरील प्रभासपट्टणम वेरावळ येथे आहे आणि येथे 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले आणि सर्वात महत्त्वाचे मानले जाते। ऋग्वेदातही याचा उल्लेख आहे। याच ठिकाणी सोमराजाने म्हणजे चंद्राने तपश्चर्या करून आपला क्षयरोग बरा केला। भगवान शंकराच्या आशीर्वादाने सोमराजा म्हणजे चंद्र येथे शापमुक्त झाला, म्हणून या स्थानाला सोमनाथ असे नाव पडले अशी आख्यायिका आहे। दुसरे ज्योतिर्लिंग आहे मल्लिकार्जुन श्रीशैलम। मल्लिकार्जुन आंध्र प्रदेशमधील श्रीशैलम येथे कृष्णा नदीच्या काठी आहे। हे ज्योतिर्लिंग शक्तिपीठ आणि ज्योतिर्लिंग या दोघांमध्ये गणले जाते। शिव आणि पार्वतीच्या पुत्रभेटीची कथा येथे प्रचलित आहे। रागावून गेलेल्या कार्तिक स्वामी या आपल्या पुत्रास भेटण्यासाठी भगवान शंकर म्हणजे अर्जुन आणि सोबत मल्लिका म्हणजे माता पार्वती सोबत या ठिकाणी आले, म्हणून या ठिकाणास मल्लिकार्जुन असे म्हणतात। श्रीशैलम डोंगरावर असलेले हे मंदिर अतिशय सुंदर आहे। हे ठिकाण दक्षिणेचा कैलास म्हणून सुद्धा ओळखले जाते। तिसरे ज्योतिर्लिंग आहे महाकालेश्वर। श्री महाकालेश्वर मध्य प्रदेशातील उज्जैन येथे क्षिप्रा नदीच्या काठी आहे। हे भारतातील एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे। उज्जैन हे शहर प्राचीन काळी अवंती या नावाने ओळखले जात असे। प्राचीन कथेनुसार या ठिकाणी एकेकाळी दूषण नावाच्या राक्षसाने लोकांना खूप त्रास दिला होता आणि त्यानंतर भगवान शिव येथे महाकाल रूपाने अवतरित होऊन त्यांनी दूषण राक्षसाचा वध केला। येथील भस्म आरती खूप प्रसिद्ध आहे। चौथ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वर। ओंकार मधांता म्हणजेच मध्य प्रदेश। ओंकारेश्वर मध्य प्रदेशातील खंडवा येथे नर्मदा नदीच्या काठी एका बेटावर आहे। हे ओंकार म्हणजेच ओमच्या आकाराचे असल्यामुळे याला ओंकारेश्वर असे म्हणतात। येथे विंध्य पर्वताने तपश्चर्या केली होती। नर्मदा आणि कावेरी नद्यांच्या संगमावर हे मंदिर आहे। राजा मादंताने येथे तपश्चर्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून येथेच निवास करण्याचे वरदान मागितले अशी ही एक कथा प्रचलित आहे। त्यामुळे या तीर्थनगरीला ओंकार मानदाता असेही म्हणतात। पाचवे ज्योतिर्लिंग आहे वैजनाथ परळी। महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये परळी येथे प्रसिद्ध वैद्यनाथ मंदिर आहे। हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते। या ज्योतिर्लिंगांबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत। त्यापैकी एक प्रमुख कथा अशी की जेव्हा भगवान शिव आणि पार्वती पृथ्वीवर भ्रमण करत होते तेव्हा ते परळी येथे आले। येथे त्यांनी विश्रांती घेतली आणि याच ठिकाणी ते ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले। या ठिकाणी कुष्ठरोगापासून बरे होण्यासाठी अनेक रोगी येतात असे मानले जाते। 6व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर। भीमाशंकर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगेत आहे। हे दाट जंगलात वसलेले आहे। पौराणिक कथेनुसार या ठिकाणी त्रिपुरासुर नावाचा एक राक्षस होता। त्याच्या अत्याचारांमुळे त्रस्त होऊन देव आणि ऋषीमुनींनी भगवान शंकराची प्रार्थना केली। तेव्हा भगवान शंकरांनी भीम नावाचे रूप धारण करून त्रिपुरासुराचा वध केला। या युद्धात भगवान शंकराच्या शरीरातून घामाच्या धारा निघाल्या। त्यातून भीमा नदीचा उगम झाला। याच ठिकाणी भगवान शंकरांनी विश्रांती घेतली आणि तेथे ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली, जे भीमाशंकर म्हणून ओळखले जाते। येथील निसर्गरम्य वातावरण खूप सुंदर आहे। 7व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे श्री रामेश्वरम। रामेश्वरम तामिळनाडूतील रामेश्वरम येथे पंबन बेटावर आहे।
रामायणाच्या कथेनुसार जेव्हा भगवान श्रीराम यांनी लंका जिंकण्यासाठी समुद्र ओलांडून जायचे ठरवले, तेव्हा त्यांनी समुद्रावर सेतू म्हणजेच पूल बांधण्याचा निर्णय घेतला. सेतू बांधण्यापूर्वी श्रीरामांनी येथे भगवान शिवाची पूजा करण्याचा संकल्प केला. रामांनी स्वतःच्या हाताने वाळूचे शिवलिंग तयार केले आणि त्याची पूजा केली. हे शिवलिंग म्हणजे श्री रामेश्वरम ज्योतिर्लिंग. हे मंदिर खूप मोठे आणि सुंदर आहे. 8व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे श्री नागेश्वर. नागेश्वर गुजरातमधील द्वारका येथे आहे. हे नागदेवतेचे स्थान मानले जाते. पौराणिक कथेनुसार एकदा दारुक नावाचा राक्षस लोकांना खूप त्रास देत होता. भगवान शिव आणि दारुक यांच्यात युद्ध झाले. त्या युद्धात भगवान शिवाने दारुकाचा वध केला. या युद्धानंतर भगवान शिवाने विश्रांती घेण्यासाठी औंढा येथे काही काळ वास्तव्य केले. याच ठिकाणी ते ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले. हेच ज्योतिर्लिंग नागनाथ या नावाने ओळखले जाते. तसेच औंढा नागनाथ या भागाला प्राचीन काळी दारुकावन असेही संबोधले जात असे. 9व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे काशी विश्वेश्वर. विश्वनाथ ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशच्या पवित्र नगरी वाराणसीमध्ये विराजमान आहे. या ठिकाणाला धर्मनगरी काशी असेही म्हणतात. गंगा नदीच्या काठावर बाबा विश्वनाथाचे मंदिर आहे. असे म्हणतात की भगवान शिवांनी कैलास सोडले आणि काशीत कायमचे वास्तव्य केले. यानंतरचे धाम आहे श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेस 30 किमी अंतरावर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. काळ्या दगडांनी बनवलेल्या या मंदिराबाबत असे मानले जाते की गौतम ऋषी आणि गोदावरीच्या प्रार्थनेवरून भगवान शिव या ठिकाणी वसले होते. यानंतरचे धाम आहे श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग. हे ज्योतिर्लिंग अलकनंदा आणि मंदाकिनी नद्यांच्या काठी केदार शिखरावर वसलेले आहे. हे भगवान शंकराचे घर मानले जाते. येथील मंदिर सुमारे 3581 मीटर उंचीवर आहे. हे मंदिर रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंडपासून 16 किमी अंतरावर आहे. हे मंदिर हिमालय क्षेत्रात आहे. सध्याचे मंदिर आदिगुरु शंकराचार्यांनी 8व्या-9व्या शतकात बांधले होते. यानंतर 12वे ज्योतिर्लिंग आहे श्री घृष्णेश्वर. घृष्णेश्वर हे महाराष्ट्रातील औरंगाबादजवळील दौलताबाद भागात आहे. त्याला घृष्णेश्वर किंवा घृष्मेश्वर असेही म्हणतात. घृष्णेश्वर येथील मंदिर हे अहिल्यादेवी होळकर यांनी बांधले आहे. वेरूळच्या जगप्रसिद्ध लेण्यांपासून काहीच अंतरावर हे मंदिर आहे. व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेल्या कथा ह्या प्राचीन मान्यतांनुसारच्या आहेत. त्यामागे अंधश्रद्धा पसरवण्याचा कुठलाही हेतू नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.